नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाऊया अशा एका भटकंतीला, जे इतिहासातील पानातील अशा हिमडपंथी यादवकालीन आहे. गोंदेश मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक 4 मार्च 1909 रोजी घोषित केलेले आहे. यादव वंश, यालाच आपण यदुवंश असं म्हणतो. यांचा कालावधी जो 9वे ते 14व्या शतकादरम्यान होता. म्हणजेच देवगिरी यादव यांच्याच घरातील यादवांनी हे मंदिर बांधलेलं आहे. 13व्या शतकात या मंदिराची उभारणी झालेली आहे. आणि सुरुवातीला याची जी ऐतिहासिक भूमी जी होती ती खरं म्हटलं तर यादवांची उत्तर भारतात होती. परंतु नंतर त्यांनी हेच मंदिरं दक्षिण भारतात म्हणजेच महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा त्यांनी अतिशय सुरेख अशी मंदिराची बांधणी केलेली आहे. या मंदिराचा इतिहास जेव्हा आपण शोधतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की श्रीकृष्ण आणि यादव हे कृष्णवंशी असून द्वारका ही त्यांची मुख्य ऐतिहासिक भूमी होती. आणि नंतर त्यांनी उत्तर भारतात असलेले यादव पुढे गुजरात, काठेवाडा, नंतर दक्षिण भारतात म्हणजेच महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये स्थिरावले. त्यामुळेच आपल्याला 13व्या शतकात यादवकालीन मंदिरं बघायला मिळतात. या मंदिराची जी पद्धत होती ती हेमाडपंथी वास्तुकलेची ही पद्धत होती. आणि त्यामुळे साहजिकच तुम्हाला ह्या मंदिरांवरती रामायणाचे किंवा महाभारताचे असे काही क्षण आपण जे बघितलेले आहे किंवा वाचलेले आहे ते आपल्याला मंदिरात कोरलेले दिसतात. या मंदिरातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते जे वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते, तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. बऱ्याच मंदिरात आपल्याला गोमुख म्हणजे गायीचे तोंड शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते. गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते, परंतु हे गोमुख इसवी सन 13व्या शतकानंतर दिसू लागले. त्याआधी मगर प्राणात अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते. ज्यावेळेस तुम्ही ह्या मंदिराला भेट द्याल त्यावेळेस तुम्ही ह्या बारकाव्याचे निरीक्षण नक्कीच करा.
मंदिरं हेमाडपंथी असल्यामुळे साहजिकच त्याच्या उभारणीसाठी त्यांना जो काही खडक किंवा दगड लागला तो आपण बेसाल्ट पद्धतीचा हा दगड बघितलेला आहे किंवा त्या पद्धतीचा हा दगड आहे. आणि हा दगड काही नाशिक जिल्ह्यातील, सिन्नर येथील किंवा आजूबाजूचा नाहीये. हा साहजिकच बाहेरच्या राज्यातनं तो आणलेला आहे. आणि हे मंदिरं 5 मंदिरांचा समूह असल्यामुळे त्याला शैव पंचायतन असेही म्हणतात. खरं तर हे 5 जे मंदिर आहेत किंवा 5 ज्या मंदिरांचे पार्वतीचं मंदिर, गणपती मंदिर, सूर्य मंदिर आणि विष्णू मंदिर असे 4 मंदिर बाजूला आहे आणि मुख्य जे मंदिर आहे ते साहजिकच महादेवाचं मंदिर आहे. मध्ये हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात मोठे देवाचे स्थान मिळालेले आपले महादेव आहे. त्या महादेवाचं हे ठिकाण आहे किंवा त्या मंदिराची उभारणी जी केली ती टिकवून ठेवण्यासाठी त्याला आपण संरक्षित केलेलं आहे. याची जर रचना आपण बघितली तर साहजिकच ह्या मंदिराची रचना 125 फूट बाय 95 फूट असून हे मंदिर भव्य-दिव्य आहे आणि त्याच्या चारही कोपऱ्याला उपमंदिरे आहे. म्हणजे मध्यभागी जे मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि आजूबाजूला जसं मी सांगितलं की त्याच्यामध्ये प्रामुख्याने सूर्यदेवता, विष्णू देवता, पार्वती माता किंवा गणपती असे हे 4 मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या मंदिरांवरती इतके कोरीव काम केलेले आहे आणि पौराणिक शिल्पाकृती पाहायला मिळतात. ज्यावेळेस आपण त्या मंदिराची देखरेख करत असतो किंवा जेव्हा त्या मंदिराला निरीक्षण करत असतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ह्या मंदिरासाठी खूप खर्च तर आलाच असेल, परंतु खूप वेळ लागलेला असेल. ज्यामुळे आपल्याला हे मंदिर बघताना खूप आनंद होतो. भारतातील जागतिक वारसा असलेले हे स्थळ गोंदेश्वर मंदिर या ठिकाणी असंख्य भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी येत असतात. भारतातील भाविकांबरोबरच आता बाहेरील देशातील भाविक सुद्धा या मंदिराला भेटीसाठी येत असतात. असेच एक परदेशी पर्यटक मला या ठिकाणी भेटले. त्याचबरोबर या मंदिराचा वारसा जपून ठेवण्यासाठी या मंदिराची डागडुगी असेल किंवा त्याची ठेवण असेल किंवा त्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचं काम हे सर्व भारतीयांचं आहे. मला वाटतं आजपर्यंत बघितलेले हे सर्वात चांगलं आणि भक्कम असं मंदिर मी बघितलं आहे. तरी ह्या मंदिराचा वारसा आणि ह्या मंदिराला आपण जगप्रसिद्ध करण्यासाठी या व्हिडिओच्या मार्फत नक्कीच पुढे घेऊन जाऊया.